सध्या हा बॅनर चर्चेचा विषय बनलाय. तर झालं नेमकं असं. अलीकडेच 9 सप्टेंबरला देशात उपराष्ट्रपतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन निवडून आले. एनडीएकडे बहुमत असल्यानं राधाकृष्णन निवडून येणार हे आधीपासूनच निश्चित समजलं जात होतं. मात्र या निवडणुकीत आता इंडिया आघाडीची काही मतं फुटल्याचा दावा केला जातोय. राज्यातील शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं खासदार फुटल्याची चर्चा आहे. एकीकडे ही चर्चा असताना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून धाराशिवमधील राजकीय वातावरण तापलंय. विरोधी पक्षाची जी मतं फुटल्याचा दावा केला जातोय यामध्ये धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्याचा दावा केला जातोय. धाराशिवमध्ये सोशल मीडियावर याबाबतचं एक कॅम्पेन देखील राबवलं जातंय. आम्हाला कळलं, धन्यवाद खासदार ओम अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. भारतीय जनता पार्टीकडूनच हे पोस्टर आणि मीम शेअर केले जात असल्याचा संशय. खरं तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून धाराशिवचं राजकारण मात्र चांगलंच तापलंय. या निवडणुकीत विरोधी पक्षाची मतं सत्ताधारी उमेदवाराला गेल्याचा हवाला देत मागील अनेक दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य केलं जात आहे. धन्यवाद खासदार ओम निंबाळकर, आम्हाला कळलं, तुम्हालाही कळलं अशा आशयाची मीम्स आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे सगळे फोटो आणि मीम्स भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या टीमकडून केले जात असल्याचा दावा केला जात असून त्याला ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. हिम्मत असेल तर उघड करा असं आव्हान ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांनी दिलंय. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. मात्र याबाबत उघडपणे कोणीच बोलत नाहीये. मात्र सोशल मीडियावर जोरदार वाक्ययुद्ध रंगलंय. खरंच ओमराजे निंबाळकर यांचं मत फुटलं असेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.